महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे. कारण तुमचे तिन्ही भाऊ अजित पवार, देवेंद्र फडणवीस, तुमचा लाडका भाऊ तो लाडका मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, या तिघांचंही सरकार आता आल्यामध्ये जमा आहे. त्यांना बहुमत मिळालंय. फक्त आता मुख्यमंत्री कोण आहे घोषित करणं आणि शपथविधी घेणं एवढं फक्त बाकी राहिलेलं आहे. बाकी सगळं तुमचं क्लिअर झालंय. आणि यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय ही माझ्या भगिनीचं आहे, ताईचं आहे, असं एकनाथरावजी शिंदे वारंवार सांगत होते त्यावेळेसही, ते आताही ते सांगत आहेत की आमच्या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा महाराष्ट्रातील आमच्या लाडक्या ताईंचा आहे. आणि जे निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला जे आम्ही सांगितलं होतं की तुम्हाला जसं तुम्ही आमचे हात बळकट कराल तसेच तुम्हाला टप्प्याटप्प्याने तुमचे पैसे आम्ही वाढवू, 1500चे 2000 करू, 200 2.5 करू, 2.5 3 करू, आणि शक्य झालंच तर अजून आम्ही 300 3.5 सुद्धा करू, हे त्यांनी निवडणुका पूर्वी बोललं होतं. त्यांना ते पुढे बोलले होते काल परवा दिवशी म्हणजे निवडणुकीच्या अगोदर की लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आता पुढला जो हप्ता आहे 6वा हप्ता तो 2100 रुपये येईल. आता 1500 वरनं आपण हे रक्कम 2100 पर्यंत घेऊन जात आहोत, ही घोषणा केली होती. परत त्यांनी काल सांगितलं महिलांना की तुमच्या खात्यावरती आता 2100 रुपये, 9600 रुपये, 7500 रुपये येणार आहेत. आता काल काही जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झाले, 10 जिल्ह्यामध्ये. आता 10 जिल्ह्यात आज होणार आहेत. जिल्हे कुठले आपण शेवटला बघणार आहोत की कुठल्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. आता विषय कुठला येतो? विषय तो येतो की 7500, 9600 आणि 2100चा. ज्या महिलांना ते बघा मागचे पैसे नाही भेटलेले आहेत 5 हप्ते, त्या महिलांना ते 7500 रुपये आणि हे 2100 म्हणजे 2100 रुपये, एकूणच 96,600 त्यांच्या अकाउंटला येणार आहेत. आणि पुढली महत्वाची गोष्ट आहे, ज्या महिलांना आतापर्यंतचे पैसे आलेले आहेत त्या महिलांना फक्त 2100 रुपये हे डिसेंबरचे येणार आहे. तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे हे निवडणुकांच्या अगोदर, आचारसंहिता लागायच्या अगोदर तुम्हाला याने दिलेले आहेत. कारण बाबा आचारसंहितेमध्ये तुम्हाला पैसे भेटणार नाहीत आणि तुम्हाला विरोधक सांगतील की योजना आता बंद झाली. त्यामुळे त्यांनी काय केलं, तुम्हाला पैसे त्यांनी अगोदर वाटलेले आहेत, ते आचारसंहितेच्या अगोदर म्हणजे ऑक्टोबरमध्ये. आता जो 6वा हप्ता 2100 रुपये जो वाढीव हप्ता आहे तो हप्ता तुमच्या अकाउंटला यायला सुरुवात होणार आहे. आता हे तर विषय असा येतो बघा, तुम्हाला एक लहानशी गोष्ट सांगतो ताईंनो. तुम्ही पाठीमाग 3 गॅसची योजना होती, अन्नपूर्णा योजना, जाऊन तुम्ही तिकडं KYC करून घ्या. कारण आता आचारसंहितेमुळे जे काही योजना बंद होत्या, आता बांधकाम योजना असेल, विश्वकर्मा योजना असेल, महिलांना शिलाई मशीन असेल, ह्या सर्व योजना ह्या आचारसंहितेमुळे बंद होत्या. त्या सगळ्या योजना आचारसंहिता उठल्यानंतर आता परत ते ऍक्टिव्ह होणार आहेत आणि पूर्वीपेक्षा जास्त जोमानं ह्या योजनेचा पैसा वाटप मला सहकार्य हे महिलांना होणार आहे. त्यामुळे जाऊन तुम्ही त्या योजना जाऊन KYC करून घ्या. तुमच्या खात्यावरती जे पैसे येतील काय असतील ते असेल 815 रुपये काहीतरी आहेत, म्हणजे एकूण तुम्हाला 3 महिन्याची म्हणून 25 तुमच्या अकाउंटला येणार आहेत सबसिडीचे. आता बघा आपण वळूया आपल्या विषयाकडे. ते विषय म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीचे 2100 रुपये तुमच्या खात्याला कधी येणार. आता काल एक बातमी झाली व्हायरल. ती बातमी कुठली होती की ह्या 10 जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पैसे यायला सुरुवात झाली. त्यामुळे त्याने 10 जिल्ह्याची नावं तुम्हाला सांगितली आणि आम्ही त्या 10 जिल्ह्यामधील प्रशासकीय लोकांशी चर्चा केली फोनद्वारे. त्याचे काही लोकांची चर्चा केली त्यावेळेस अशा गोष्टी बाबी पुढे आल्या, त्या 10 जिल्ह्यामध्ये कुठलेही पैसे आलेले नाहीत. समजून घ्या. आता ते 10 जिल्ह्यात फोन करायच्या अगोदर आम्ही हे गोष्ट तपासून बघितली. कारण बघा महत्वाची गोष्ट आहे, जोपर्यंत मुख्यमंत्रीपदाची शपथ होत नाही तोपर्यंत हे मागचं सरकार निर्णय कुठले घेऊ शकत नाही. कारण तोपर्यंत आचारसंहिता लागू असते. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आता ही निवडणूक होती, आता हे नवीन सरकार स्थापन होईल, नवीन मुख्यमंत्री शपथ घेईल, त्यावेळेस ही आचारसंहिता संपुष्टामध्ये येत असते. आणि ज्यावेळेस ही आचारसंहिता संपुष्टामध्ये येईल, आचारसंहिता संपेल, मग त्यावेळेस तुमच्या खात्याला पैसे कधी पाठवायचे, किती पाठवायचे तो निर्णय असतो. तो निर्णय आहे त्यावेळेचे मुख्यमंत्री हे घेतात. आता मुख्यमंत्री पदावरती तर हे 3च लोक असणार आहेत, 2 डेप्युटी सीएम आणि 1 सीएम.
त्यामुळे जशी योजना कशी आहे, योजना का काढली, कशाबद्दल, हे सगळं काही या लोकांना तिघांना माहित आहे. आतापर्यंत तुम्हाला हप्ते किती दिलेले आहेत हे म्हणजे लाडक्या बहिणीचे करते धरते हेच लोक आहेत, त्यांना सर्व काही माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाची घोषणा होईल, शपथ होईल, त्यावेळेस काय अजून नवीन नियम येणार आहेत ह्या लाडक्या बहिणी योजनेसाठी. ते नियम म्हणजे फॉर्म भरायचे असतील, फॉर्म अप्रुव्हलचे असतील, नवीन वेबसाईट चालू अजून फॉर्मसाठी, काही अपात्र महिलेला परत संधी फॉर्म भरायची, काही महिला चुकून झालेल्या आहेत अपात्र त्यांना पण संधी, ह्या ज्या गोष्टी आहेत या सर्वसाठी तुम्हाला वेळ हा नक्कीच शासनाकडनं भेटणार आहे. तुम्हाला एक चान्स भेटणार आहे आणि ज्या महिला अपात्र आहेत त्या महिलांना सुद्धा बाहेर काढायची कामं त्यावेळेस केले जातील. आता विषय उरला 10 जिल्हे कालचे, 10 जिल्हे आजचे, म्हणजे एकूण 20 जिल्हे. ह्या 20 जिल्ह्यामध्ये पैसे आलेत, पैसे चेक करा, अकाउंटला पैसा पडलाय, असे काही व्हिडिओज असतील, बातम्या असतील, तुम्ही याकडे इग्नोर करून टाका. कारण सध्या अजून कुठल्याही महिलांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा आला नाही आणि जोपर्यंत नवीन मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत यावरती निर्णय सुद्धा येत नाही. ठीक आहे. कारण बघा महत्वाची गोष्ट अशी असते, अजूनही आचारसंहिता चालू आहे आणि जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत ह्या तत्कालीन शासनाचा ह्या नवीन याच्यामध्ये ते कुठेही हस्तक्षेप करू शकत नाही जोपर्यंत ते शपथ घेत नाही तोपर्यंत. आता उद्या जी पदस्थापनेची शपथ आहे, उद्या नवीन मुख्यमंत्री बनतील, महाराष्ट्राला मिळतील आणि परवा दिवशीपासून या योजनेची काय ती ग्राउंड लेवलला अंमलबजावणीची सुरुवात होईल. तुमच्या खात्यावरती पैसा कधी येणार आहे, किती येणार आहे, सगळं काय आपण व्हिडिओ आणणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा. आता लाईक करा. एक अनेक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघत आहात तो खाली लिहा. जिल्हा तुमचा लातूर, बीड, नांदेड, नागपूर, वर्धा, गोंदिया, सांगली असा. तर आपल्याला कळून जाईल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत महिला बघतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट मला विनंती आहे, तुम्ही सांगा तुम्हाला आतापर्यंत किती पैसा मिळालेला आहे, किती हप्ते, 5, 4, 3, 2 काय आहे ते. ठीक आहे.